नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या धनंजय मुंडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे म्हणाले की वाल्मिक कराड यांची जवळीक सुरेश धस यांच्याशी होती आणि ते माझ्या जवळचे आहेत. गुन्हा दाखल झालाय, त्याची चौकशी पोलीस करतायत. माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे. त्याचा तपास फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे. गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान व विश्व नेते नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रात विक्रमी जनादेश मिळाल्यानंतर महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले आहे. या पार्श्वभूमीवर विकसित भारताच्या वाटचालीत राज्याच्या योगदानाबाबत मोदी यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे हे दोघेही उपस्थित होते, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या निकालावरून विरोधकांनी ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने आरोप केले होते. दरम्यान आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या उलट भूमिका घेतल्याचे दिसतंय. आपण ठोस माहितीशिवाय ईव्हीएमला दोष देणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे योगेंद्र पवार यांना फेर मतमोजणीचा अर्ज मागे घेण्यास सांगितल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेचे नेते आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. ज्यांना ताब्यात घेण्यात आलंय ते देखील शिवसेनेचेच असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अद्याप या प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. बालाजी किणीकर हे एका कौटुंबिक लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच लग्न सोहळ्यात त्यांच्या हत्येचा कट होता अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर शरद पवार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसतायत. शरद पवारांनी काही महिन्यांपूर्वी भाकरी फिरवणार असल्याचं सुतोवाच केलं होतं. त्यानुसार आता राष्ट्रवादी शरद पवार गटात बदलाचे वारे सुरू झाले आहे. शरद पवार पक्षाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईमध्ये जम्बो बैठक पार पडणार आहे. ही बैठक वाय.बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित केली गेली आहे आणि शरद पवार पक्षामधील जी महत्त्वाची पदे आहेत तिथे कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यातील ग्रामीण भागात वाड्यापाड्यावर खेड्यांमध्ये मूळ गावठाणात आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामित्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण स्वामित्व योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत राज्यातील 30 जिल्ह्यातील सुमारे 30,515 गावांमधील जनतेच्या आयुष्याला उज्ज्वल भविष्याचा मार्ग देणाऱ्या स्वामित्व योजनेचा महाशुभारंभ राज्यातील 30 जिल्ह्याच्या ठिकाणी येत्या 27 तारखेला होत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. शासकीय नोकरीच्या आमिषानं 90 लाख रुपये उकळून तरुणांची फसवणूक करणाऱ्या तोतया IPS अधिकाऱ्याला अखेर खऱ्या पोलिसांनी गजाआड केलंय. श्रीकांत विलास पवार हा तोतया अधिकारी पोलिसांना सातत्यानं गुंगारा देत होता. अखेर बुधवारी 25 डिसेंबर रोजी त्यास ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आलंय. प्राथमिक चौकशीत त्यानं कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 तरुणांची 90 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. तोतया अधिकाऱ्यावर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही फसवणुकीच्या तक्रारी नोंद आहे. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीपेक्षाही विराट कोहली आणि सॅम कोन्स्टास यांच्यातील वादाने सर्वांचं लक्ष वेधलं. विराट कोहली युवा ऑस्ट्रेलियन फलंदाज सॅम कॉन्स्टास सोबत भिडताना दिसला. विराट कोहलीवर आता त्याच्या वागणुकीबद्दल कारवाई करण्यात आली आहे. ICCने विराटला त्याच्या मॅच फीच्या 20% दंड ठोठावला आहे. रिपोर्ट्सनुसार विराट कोहली लेव्हल 1 गुन्ह्याअंतर्गत दोषी आढळलाय. ही दिलासा देणारी बाब आहे की विराट कोहलीला फक्त 1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. त्यानुसार त्याला पुढील सामन्यात निलंबित केले गेले नाही. 2 लहान मुलीचे खून करून त्यांना खोलीतल्या पाणी भरण्याच्या बॅरलमध्ये भरून ठेवल्याचा भयानक आणि किळसवाणा प्रकार राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावरील एका मोठ्या वर्दळीच्या वस्तीत उघडकीस आलाय. कार्तिकी सुनील मकवाने व दुर्गा सुनील मकवाने अशी मुलींची नावे आहेत.
9 आणि 8 वर्षांच्या या मुली ज्या ठिकाणी राहायला आहेत त्या लगत असलेल्या एका बिअर बारमध्ये काम करत असलेल्या 6 परप्रांतीय मुलांच्या खोलीत पोलिसांना मुलींचे मृतदेह आढळून आले। या मुली बुधवारी दुपारी खेळताना गायब झाल्यावर शोध घेण्यात आला, मात्र मिळून न आल्याने पालकांनी संध्याकाळी खेड पोलिसात हरवल्याची तक्रार दिली होती। दोघी सख्या बहिणी असून बाहेर गावाहून मोलमजुरी आलेल्या कुटुंबातील या मुली असल्याचे समजतंय। सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या हत्या सत्रामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली। पुण्यात 2 बहिणींचीही हत्या करण्यात आली। पुणे शहरातच सतीश वाघ यांचीही हत्या झाली। या सर्व घटनांमुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। हाच मुद्दा लावून धरत विरोधी बाकावरील काँग्रेसचे नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे। जाग येण्यासाठी आणखी किती वाट पाहताय असा रोखठोक सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।